सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कालिका माता की जय, नेकनूर माता की जय, डिग्रस माता की जय, घोटन माता की जय, जवळा बाजार माता की जय। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्व भाविक भक्तांना किरण प्रकाश झरकर, बार्शी, जिल्हा सोलापूर यांचा नमस्कार। आज आपण कालिका पुराण दुसरा दिवस पारायण मध्ये सहभाग नोंदवत आहोत। आजच्या या दुसऱ्या दिवशी आपण अध्याय क्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10 हे अध्याय 5 ते 10 आपण पारायण श्रवण करणार आहोत। तर 5वा अध्याय जो आहे हा अध्याय दक्षाचा यज्ञ, गौरीची यज्ञकुंडात उडी यावरती आहे। अध्याय क्रमांक 6 हा शंकर पार्वती विवाहावरती आहे। अध्याय क्रमांक 7 हा इंद्र पर्वतराज युद्धावरती आहे। 8वा अध्याय इंद्रास दुर्वास ऋषींचा शाप यावरती आहे। 9वा अध्याय समुद्र मंथनावरती आहे आणि 10वा अध्याय देव दानव युद्धावरती आहे। कालिका मातेचे आशीर्वाद घेऊन आपण आजच्या पारायणास सुरुवात करत आहोत। आजचा अध्याय क्रमांक 5 दक्षाचा यज्ञ, गौरीची यज्ञकुंडात उडी। श्री गणेशाय नमः। तवं जन्मे जयो प्रश्न करी, लक्ष्मी पडली समुद्रा माझारी। काय कथा वर्तली पुढारी, ते सांगेन पुराण प्रसिद्ध। ते लक्ष्मी समुद्रा माझी पडली, ते कवने बुद्धी काढिली। तियसी हरिचरणी भेट झाली, कैसे निपा ऐसे ऐकुनी रायाचे बोलणे। तव वैशंपायन म्हणे, राया सावचित्त होणे या कथेसी। तरी राया हिमवंताचे कुळी, गिरिजा जन्मली शैल्यबाळी। तिये ते चंद्रमोळी परणू गेले, ती माया आदिमूर्ती जगदंबा आदिशक्ती। तियेची सांगता स्तुती कथा आवरेना। ती पूर्वी दक्षाची कुमरी, नावे प्रसिद्ध गौरी। तिथे दिदली ती पुरारी, कन्यादान करुणी। तो कैलासीचा राव, शिवशक्ती आदिदेव। हृदयी ध्याता फिटे संदेह संसारीचा। जरी आगमींची सांगे गोष्ट, तरी अनुभवी दिदली मिठी। कवेश्वराची चाले दृष्टी, तेथे कैची। वेदा सारिखा वक्ता, शेषा सारिखा वर्णिता। शास्त्रांची सांगता विवादू पडिला, तरी आगम सांगता विस्तारा जाईल कथा। म्हणून संकलिता सांगतू असे, ऐसा बहुत काळ क्रमिला। तव दवे यज्ञ मांडिला, तेथे नारदू आला। ते परियेसा 33 कोटी देव सकळ। अष्टलोक पाळ, जे पृथ्वीचे भूपाल। यज्ञासी आले, तव नारद म्हणे ब्रह्मचारी। का तेथे नाही ईश्वर गौरी, मग मनी विचारी। काही कळी जोडली, तेथे वडील जावाई शूळपाणी। आणि जे कन्या दाक्षायणी, दक्ष चुकला म्हणून गेला कैलासा। मग तो ब्रह्मचारी वृत्तांत सांगे गौरी। आजी तुमच्या माहेरी उत्सव थोर असे, म्हणे माते मूळ पाठविले। गौरी शंभुते पाचारिले, आजी पाहिजे सांभाळिले। दक्ष रायासी आनिक विनती मातेची, बहुत आरती
भेटीची गौर तुझी कृपेची चिंता वाहतसे मग मोहे झळंबे गौरी शंभूसी विनती करी देवे आपण तेथवरी कृपा कीजे शंभू मने अपमाने पाचारिली या विन केवी जाणे तो मान नव्हे मरणे सुखदायक गौरी म्हणे तेही गोष्टी केली आमुची अवज्ञान करी तयाची चला जी समारंभाची वेळ पाहू देवा तू दाता विश्वाचा तुझ अनुक्रमू कायसाचा परिनेनती याचा मानन पाहिजे ऐसिया परी विनविता नये शंभूची या चित्ता गौरी ते वारीत वारिता आज्ञा मागे मग त्या आपुली आज्ञा घेतली नंदीवरी आरुढली नारदा सवे पाठवली राहुळा दक्षाचिया तव दक्ष म्हणे गौरी तुझ काहीचा होता भिकारी लाविली जैसी करी तैसी दैन्याची देखो नाही खावया ना नेसावया नाही ल्यावया न द्यावया आणिक नाही बैसावया या ढोरा वाचुनी ढोर घाला घाला रे बाहेरी गोमाशा येत्या त्या लोकावरी रागे कोपुणी गौरी म्हणा माझी ऐकुनी शिवांची कुटी म्हणे बापू नाही आनदृष्टी या परिसमी पाषाणाचे पोटी सुखी असेन ऐसे दाक्षायनी पितयाचे निष्ठुरपण देखुनी घातली उडी अग्नी होमकुंडी ऐसे म्हणून घातली उडी अग्निकुंडे दिधली बुडी तव नारद घेऊनी गेला गुडी कैलासाशी ते वेळी वृत्तांत सांगे नारदू तव कोपे खवळला रुद्र मग जटे माझी वीरभद्र जन्मला तो जटे आफळुनी रागे वीरभद्र आज्ञा दिधली वेगे दक्षाचे मोडुनी टांगे मारिले राजे अपार का अगस्ती सागरू घोटी तैसा सैन्या ते एकवटी तेवी विद्रभद्र ललाटी महावीरा ते ऐसा वीर रावो सुभटू आणि गणा माझी श्रेष्ठू पुत्रा माझी श्रेष्ठू वीरभद्र ऐसे झाले दक्षासी मग शंभू गेला तपोवनासी पुढे कथा वर्तली कैसी ते परियेसा पा मग त्या हिमवंताच्या कुळी गिरिजा जन्मनी वेल्हाळी म्हणून शैल्यबाळी म्हणती तियेसी ते द्वादश वरुषाशी आली आणि बाळ दक्षा आली पितयासी चिंता वर्तली विवाहाची ते वेळी नारदू तेथे आला तेथे हिमवंतू उपदेशिला मग शंभू सांगितला आणि कामी कवनी मग त्या धुर्जटी हिमवंते कन्या केली भेटी सेवा करून या तळवटी बैसली असे तव तारका सुद उदेला तेने स्वर्ग लोकू जिंकिला मग देवी उपाय केला ऐसा एकू शंभूसी व्हाया घराचारू तेथे जन्मावा स्वामी कीर्ती कविरू तो करील संहारू तारका सुराचा मग देवे मदनू पाठविला तेने शंभू तपासी ढाळीला मग ईश्वरे भस्म केला पंचबाणू तेथे असवली गिरिजा सिद्धीन पावेची काजा म्हणून तपे दुजा केला तपोवनी ते वेळी निर्वाणी तप करीत असे भवानी प्रसन्न करुणी शूळ पाणी कैलासीचा तव गिरिजा म्हणे देवे मज हिमवंतापे मागावे स्वामी धर्म लग्न पर नावे विश्व उदरा ऐसा करुणी संप्रधारू शंभूने गिरिजेसी विधला वारू मग मागावया पाठवी ईश्वरू सप्त ऋषी ते ऋषी वेगे करुणी निघाले हिमवंतासी भेटले गिरिजा मागून आले कैलासासी ब्रह्मा विष्णू सुरवसेसी इंद्र मुख्य सर्व ऋषी शंभुनिके निघे परणू गिरजेसी ते परिसियेसा हा संकल्पित पूर्वापरू येथुनी ग्रंथ विस्तारू तो सांगे श्रीरंग धरू कुमरू महामायेचा इति कालिंक पुराणे देवी महात्मे सोमवंश कथा नाम
पंचमाध्याय संपूर्णम. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय क्रमांक 6 शंकर पार्वती विवाह सोहळा. श्री गणेशाय नमः. शंभू कैलासा उतरला, औषधी प्रस्ताव नगरा पातला. तेथे मिळूकारी दिदला, तया हिमवंते. चंद्रदळ वैपननु करी, चंद्र कन्हेरी कुबेरू भांडारी. मळ्या नीळ विजनावारी, दोही बाही. सभेसी असे धर्मू, सांगे उपनिषदाचे वर्मू. पापिया नारायणू दंड करी, सूर्यो दिवटीवरी. विश्वकर्मा मंडपू शृंगारी, दिके श्रद्धुवृत्तारी. ओळंग तू असे, अग्नी आणि उपहारू. वेद करीती जय जयकारू, वासुकी कंठीचा हारू. झाला असे सारजे सारखी गाणी, गणेश नृत्य करी रंगणी. अप्सरांची सेवनी बहुता परी. ऐसा भद्री बैसला शंकरू, गण ओवाळती समोरू. तव हिमवंत गिरीवरू भेटी आला. मग सीमंती झाली, वरा वस्त्रे ओपिली. देव देवके पूजली, हिमवंते. ऐसी ते रात्री कर्मिली, सूर्याची हुक देखिली. तव घडी प्रतिष्ठिली चतुराने. मग वरा ते मूळ आले, मग रथ संयोगिले. वारू शृंगारिले नानाविध, तेथे लागले निशान भेरी. मृदुंग का हाळारण मोहरी, हानंता दुमदुंभी थोरी गर्जिनली. टाळ भोंग जेंगटा, गोशिंगे मोहरिया पटा. नांदू कोंडे आपुटा, तेने गगन गर्जे. ऐसिया तुतार्याच्या गर्जरी, देव चालली महाभारी. लोकनगर नारी पाहो ठेली. भूमिका काश्मीराची शिळी, वरी इंद्र निळाची उथाळी. खांब सोमकांत सरळी उभारिले, वरी पाट पाचूचे कमाविले रत्नाचे. नगर सुवर्णांचे चोख दिसे प्रशस्ते. तेथे कल्पतरूची झाडे आणि चिंतामणीचे खडे. ते नगरीचे पवाडे कायवानो. निर्मळ सोमकांताचे खांब, माझी दिसे शिवाचे बिंब. की जगत ज्योती स्वयंब सेजेची असे. की विश्वकर्माचे कामवट, खांब सोडविले निघोट. म्हणून बिंब गोमटे माझी दिसे. ऐसिया दामोदरावरी, पाहो ठेलिया नगर नारी. पुढे वेदचारी, वानिती शिवाते. वरीशी गिरी छत्र झल्लरी, ध्वजा पताका अंबरी. पुष्प चांदवे चामरी, मिरवत असे. ऐसे शंभूचे पवाडे, वाणिता वेद झाले वेडे. मी की मात्र केवडे, जे वाणी शिवाते. मग त्या राऊळ अंगना, माझी प्रवेशे कैलास राना. मेनिका चंद्रवदना, ओवाळीती शिवाते. तेथे मांडिला पाटू, वरी बैसला नीळकंठू. राई वाहिला शेषवटू, वडियेचा. झाले मधुपर्क, आड धरिले जवनिक. शिवशक्ती सन्मुख उभी केली. ऐसे लागले लग्न, हिमवंते केले कन्यादान. तेथे बांधिती कंकन एकमेका. तयाची यावनी ताज्या, चिंतिले पावजी गिरिजा. वरू जोडला राजा कैलासीचा. जे अगोचर वांचे, ते परब्रह्मसाचे. हरिखे भोजनाचे, मोहमाये ते. सुमनेची या साष्टांगी, उघडून षटचकांग्री. मग हारपली व्योमलिंगी, आधार शक्ती. धरुणी शिवाची अंगुळी, चमके शैल्यबाळी. पातली लये वेळी, बहुल्यासी. मग ग्रहस्थ परिपाटी, होम करी धुर्जटी. शक्ती सहित वैसे पाटी, पूर्वमुखे. मग आहुती देती अनुक्रमा, ज्वाळा निगती होमा. समिता देतसे ब्रह्मा, शिवा हाती. होमासी करावया प्रदक्षिणा, उठविले दोघा जना. ते वेळी चतुरांना भ्रांती पडली. देखुनी गिरिजेचे चरण अंगुष्ट, ब्रह्म याचे मन पडे अवाटे. तेथे इंद्रियांचे सुटे,
आवरले पण आता अहो हे बोलणे पुढे मांडणे गाणे वाणे तेथे मांडले पेखणे अप्सरांचे मग द्विजल देव पूजिले वराढी सुखी केले अभ्यांगत पूजिले हिमवंते शंभूचा सोहळा भावभक्तीच्या फळा ओवाळीती बाळा सुवासिनी ऐसा उपमहेश्वरू शुभ शंभू गिरिजेसी दिधला वरू ते कथन सांगेल शागधरू कुमरू महामायेचा इति कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथन नाम षष्ठोऽध्यायः संपूर्णम् श्री जगदंबार्पणमस्तु शुभं भवतु। अध्याय क्रमांक 7 इंद्र पर्वतराज युद्ध। गणेशाय नमः। मग तया मंडपामधी ब्रह्म चळला कैसा बुद्धी वाढे पुत्राची वृत्ती 60 संवत्सर ते या ब्रह्मयाचा अपराधो पिनाकिसी न सावरे क्रोधू मने करिवावधू या ब्राह्मणाचा मने ब्राह्मणा नष्टा पापदृष्टी कपटा मनविसी श्रेष्ठा आपणा ते ऐसा हिमवंताचा कुमरू नावे मैनाक गिरीवरू उठिला करावया संहारू चतुराननाचा एक म्हणती कैसे कैचे लग्न आम्हासी मांडिले विघ्न ते वेळी ब्राह्मण ध्याती शिधाते तव शंभू मने आम्हासी सोयरीक राखणे विष्णू विचारणे उपाय याते तुम्ही असोन जवळी तेथे काहो रवदळी विश्वव्यापके ते येळी काय केले विष्णू म्हणे इंद्रासी हा तव खडगासी युद्ध करे पर्वतेसी सुरवरनाथा या गिरीचे पांख तोडावे दाही दिशा पाडावे आक्षेपे गाडावे पृथ्वी येसी ऐसा विष्णूचा निरोपू तव इंद्रासी आला कोपू तो निघाला सन्मुखू गिरीवरावरी हातीचे खडग झळाळी दिशे कोटी भानू तये वेळी पर्वत गगन मंडळी चढले देखा तया पर्वतांची नावे सांगता विस्तारा जाईल कथा म्हणून संकलिता सांगतू असे मेरूचे 8 कोटी पुत्र हिमवंताचे 1.25 लक्ष पर्वत जे वराडी आले गोत्र ते काय सांगो ऐसे पर्वत शिखरी माझी भरले अंबरी सूर्याची गती माघारी परतली का मेघमंडळे भरती गगन मंडळे ते रवी किरण झाकले पडे अंधारू गगन पर्वतमय झाले कैसे मारासी प्रवर्तले वरुण वर्षते झाले इंद्रावरी शिळा शिखरी वर्षती गिरी पापारा म्हणती हानती महामारी वरुषती सहस्त्र नयनावरी पंखाचेनी सुसुवाटे शिखराचेनी झडझडाटे हाहाकाराचा उठे न्याहो अंबरी ऐसी उपमा काही ऐसे युद्ध झाले नाही जैसी प्रळय काळे बही आंदोळली ऐसा हाकिला पर्वती माझी गवसला सूरपती गगनी चढोनी ऐरावती महामारासी पेटला देवी आपुला लिया शक्ती असती दिधलिया तो पातला देव कार्या याची लागी तरी उपमे लागी मेरू तरी इंद्र पर्वतांचा झुंजारू हानता वज्र धरू करी शतचूर्ण आणि उपमा देऊ कवना तरी तो सुरवराचा राणा म्हणून भेदी पाशाना वेळून लगता ऐसे पर्वताचे पांख तोडिता भूमंडळावरती पाडितू का मेरुते असे गाडितू रुद्र जैसा तेथे युद्ध थोर झाले मग पर्वत भंगले दाही दिशा पडले पक्षहीन ते कैसी उपमा इंद्रासी जैसा चंडवातू सुटे आकाशी तो पिटो निघाली अभ्रासी एकीकडे का उगवली या दिनकरा नास्ती होय अंधारा तैसे देखलिया वज्रधरा पर्वता झाले ऐसे इंद्रे पांख तोडिले मग दाही दिशा पडिले एक समुद्री बुडाले ना दिसत काही
पूर्वीचे ते कवन पडिले मुख्य महाजन, उद्याच नीळवर्ण ते कवन सांगे. उदयाचळू नीलवर्णू भानदीपू अलोहितू शैलू सूर्यकांतू गंधर्वगिरी, उत्तरेसी पडिले ते कवन. गिरिद्र मनकमेरू फटिकू पांचवर्णू धरुस्थळू, वज्रबाहू नागेंद्र गोमुख शैलू, पश्चिमे पडिले ते कवन कवन. मळिद्रू रुक्कमदुकू सिद्धबाहू महिवंतू, चंद्रगिरू पांचवा सोमकांतू माईगिरी, सुवेळू आठवा, दक्षिणेशी पडले ते कवन. विझांचळू त्रिंबक माल्यवंतू, किष्किंधाचळ ऋष्यमुख गोवर्धनू, श्रीपादू मानधाता आठवा, मग मैनाकू एकला उरला. मागे इंद्रे हाकिला तो शरण निघाला समुद्रासी, तो समुद्रा माझे पडिला अवघाची असे बुडाला. नवक्षते उघडा पडिला पाठीवरी, मग वज्र घाते सत्राने, हानीतला सहस्त्र नयने, तो त्रिभंगू झाला जळदुर्ग. सुवेळा लंका निकुंबळा, हे त्रिभंग झाले तया वेळा, प्रसन्न करुणी जाश्वनिळा, राक्षसी मागे चले. ऐसा पर्वताचा संहारू, जयवंत झाला वज्रधरू, पुढे कथा सांगेल शार्दूल, कुमरू महामायेचा. इति श्री कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथन नाम सप्तमोऽध्यायः संपूर्णम्. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 8. इंद्रास दुर्वास ऋषीचा शाप. श्री गणेशाय नमः. इंद्र यशवंतू झाला, देवी पुष्प वर्षाव केला, मग तेथुनिया आला अमरावतीसी. तो सुरवराचा नाथू, म्हणूनी देव आनंदू बहुतू, ब्रह्मा आशीर्वादी देतू इंद्ररायासी. मग आटयासी सहस्त्र ऋषी, दुर्वास आशीर्वाद देती इंद्रासी. तो वीरश्रिये रततयासी, नेदी प्रतिवचन. ऋषीश्वराचे हाती पुष्पमाळा, ते घालवी इंद्राच्या गळा. तव गजू करी आगळा, दावी सोड बाहू. मग दुर्वासासी आला कोपू, इंद्रासी दिधला शापू. घातला संकल्प दुर्वास देवे, जे राजे गर्वे जाती. आल्या पात्राते नोळखिती, तयाचे सर्वस्वे जाती सागरा माझी. जयाची लक्ष्मी नाही देवी धर्मी, तो जन्मोनी कृमी, होऊनिया पशुभूमी पासोनिया. जयाची मदनाचा व्यापारू, आणि जो नोळखे आप परू. तयासी नाशू थोरू, सांगितला असे. या रत्नाचे नि सुरपती, तुझ पडली गा भ्रांती. तरीही सर्वस्वे जाती सागरा माझी. ऐसे ऋषी बोलिला, इंद्राशी शापू घडिला. जैसा वृक्ष ओसावला, अग्नी लागलिया. ऐसा शापिला वज्र धरू, पुढे मथिजेल सागरू. ते सांगेल शारंग धरू, कुमरू महामायेचा. इति श्री कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथन नाम अष्टमोऽध्यायः संपूर्णम्. श्री शंकरार्पणमस्तु. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय क्रमांक 9. समुद्र मंथन. श्री गणेशाय नमः. का अग्नीच्या ज्वाळू, सुखे डहाळा डहाळी. इंद्रासी तये वेळी, तैसे जाहले. मग देवाची शक्ती गेली, पृथ्वी दैत्यमय झाली. दानवे जिंतली देवभूमी, ते आगळे पराक्रमी. देवा नागविती संक्रामी, ते वेळी राज्यधर्मी दैत्यची झाले. ऐसा परस्परे विरोधू, एकमेकाचा करी वधू. मग देवी प्रबंधू विचारिला. मग इंद्र वायू वरुणू, यमधर्म सूर्य नारायणू. बृहस्पती चंद्र ब्रह्मा मुख्य करुणू विचारिती. ऐसे देवंतागण विष्णुसी निघाले शरण. मागती वरदान दैत्य भेने. त्राहे त्राहे विश्वव्यापका,
त्राहे त्राहे अनेक एका, त्राहे त्राहे वैकुंठ नायका जगन्नाथा. मग विष्णू झाला प्रसन्न, इंद्र मागे वरदान, जेतू कारके इच्छले फळ. इंद्र म्हणे हरी, काही बुद्धी विचारी, रत्ने निगती कवने परी. ऐसे सांग देव कार्य आपुले हित, धर्म स्थापुनी पाळावे भक्त. देव सोडवावे वधावे दैत्य, ऐसे करी. मग प्रश्न पाहिला तव लक्ष्मीचा शापू सरला, ऐसा समागमू घडला तये वेळी. मग ब्रह्मा आणि बृहस्पती तया ते म्हणे श्रीपती, तुम्ही जावे दैत्याप्रती देव कार्या. देवा आणि दैत्या दोघा विरोधू व्रथा, म्हणून सत्यनाथा एक करावे. देवा दैत्यामधी गोत्रज उत्पन्नाची संबंधी, अभिलाष बुद्धी कैसी तयाची. ऐसे विष्णू बोले आपण, मग निघाले दोघे जण, पावले स्थान देव दानवांचे. तेथे बळी चक्रवर्ती, शुक्र आधिपती, मुख्य नायक ते किती आता सांगू. कर्णू विकर्णू केतू, राहू मंगळ संकेतू, शनी काळम सुतासू कृतातू काळ यौवनू. ऐसी वेगळाली नामे सांगता, तरी विस्तारा जाईल कथा. म्हणून मुख्य मुख्यवंता सांग तुसे, भोमासुरू भस्मासुरू कोल्हासुरू लवणासुरू, कयासुरू जालंधरू सुरसेनू शुभ निशंभू, चंडमुंड काळवदनू. बृहस्पती चतुरानन दैत्या झाले आलिंगन, सिंहासनी बसवून सन्माने पूजा केली. दैत्य म्हणती ब्रह्मरूपा, आजी कृपा केली बापा. तुम्ही देखील या पापतापा, शयो जाहला. तव ब्रह्मा म्हणे दैत्यांसी, यावया कारण तुम्हासी. दैवा दैत्यान माझी कळी कायेसी, म्हणून आलो. तुम्ही दोघे वर्गबंधू, गोत्र जपनाचा संबंधू. न विचारा अपराधू साभिलास बुद्धी. पाहे पक्षे पक्षी मारिजे, हरिणे हरिण धारिजे. गजे गंजू झुंज विजे, उने पाडिजे गोत्र जासी. वृक्षांची कांद किवळी, पासुनी पडे काजळी. तो सकळ गोत्राते जाळी, न विचारिता आप परू. ऐसे वैरे करिता नये आमची या चित्ता. तरी एक होऊनी दैत्यनाथा, अजिजे आसुखे. तरी आता ऐसे करिजे, समुद्र मंथनी मिळिजे. रत्ने निगती ती घेईजे वाटुनिया. ऐरा मूर्खांची भांडणे, तुम्ही सज्ञान शहाणे. हे न सांगणे तुम्हापासी, ऐसा सांगुनी विचारू. तव शुक्र बोलले दैत्य गुरु, जे तुम्ही सांगाल तेची करू. सत्यनाथा शिकवा आमुची या हिता, कालिंकाय जाले पर्वता. विरोध करिता परवे नव्हे, ऐसा करुणी संप्रधारू. दोघी मथावा सागरू, आज्ञा मागुनी चतुरू. वैकुंठासी गेला. मग या विश्वव्यापका, वृत्तांतू सांगितला सकळिका. ते वेळी ब्रह्मा सत्यलोका, निघता झाला. देव दैत्य एक झाले, दधी समुद्री मिळाले. मंथन आरंभिले ते कैसे सांगू. मग करिता विचारू, आता मंथावा सागरू. ते कथा सांगेल शाकधरू, कुमरू महामायेचा. इति श्री कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथा निरूपण नाम नवदशमध्याय संपूर्णम. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय क्रमांक 10. देव दानव युद्ध. श्री गणेशाय नमः. इंद्र मुख्य करुणी देव, शुक्र मुख्य करुणी दानव. ऐसे मिळाले सर्व विचारू करीती. कैसा प्रवेशो करणे, जेने निगती रत्ने. ऐसे विचारणे वडिली तुम्ही. जरी उपवासे पाणी, तरी भरावया नाही माथणी. बुद्धी करावी कवनी, ते सांगा वडील हो. एक म्हणती ऐसे करू, पाहो उंचगिरी वरू. तेथे मंथू सगरू, रत्ने काढू आपुलाली. शेषाची करू बिरडी, तेने ओढू दोन्ही धडी.
मंथन परवडी होईल तेथे. हे सकळिका मानले मग पर्वत पाहो निघाले. ते वेळी कौशल्य केले ते परियेसा. तेथे बुद्धी कैसी करावी सागरीची रत्ने निगती आघवी. ते कैसी वाटावी तै सांगा आम्हा. तव इंद्र आणि बृहस्पतू विष्णूसी करती विनंती. स्वामी रत्ने निगती ती करू दो ठाई. हरी म्हणे हे आमचिया चित्ता भांडती रत्ने वाटिता. म्हणून जयांचे तयासी आता वाटुनी दिजे. तव इंद्र म्हणे दातारा जे नये तुमचिया विचारा. ते दैत्या आणि सुरवरा वाटुनी या दिजे. तरी आता ऐसे कीजे दोन्ही धडिया वाटुनी दिजे. येईल ते घेईजे आपुला लिया भाग्ये. पश्चिम मथडी देवा द्यावी पूर्व धडी दैत्यांसी द्यावी. रत्ने निगती आपुल्या दैवी ती ती घेईजे. पहा पा गंगा दोबाही तैसाची समुद्र पाही. तेथी कवनाचे काही चालच नसे. पश्चिम थडी देवांची पूर्व थडी दैत्यांची. ऐशी दोन्ही वर्गाची निकुती केली. ऐसा करुणी संप्रधारो मनासी आला विचारो. मग पहाते गिरिवरो मंथावया. तव मांदारगिरी देखिला तो गगन चुंबित वाढिन्नला. तो प्रयासी आला सकळिकाच्या. हा गिरी येईल मंथनासी पुरेल दधी समुद्रासी. मनोनी पर्वतासी उचलिती वेगे. मग देवी आणि दैती मंदागिरी उचलती. जवळी असेल लक्ष्मीपती म्हणून हळू होय. की मांडिले देव कृत्य की लागले बहुतांचे हात. म्हणूनी पर्वत उचलिला की लक्ष्मीचा शाप उसरला. की हरीचा अंगीकारू आला म्हणून उचलला पर्वत तो. ऐसा उचलिला पर्वत घातला समुद्रा आत. तव तो झाला सर्वगत योजने 99 उंच सहस्त्र. म्हणती ऐसे काय झाले आमुचे कष्ट वृथा गेले. दोन्ही तटस्थ ठेले दैव आणि दैत्य. ऐसे चिंताग्रस्त देव आणि दैत्य जवळी जगन्नाथ साहकारी. मग कुर्म पाठीवरी उचलिला मंदागिरी. उघडा अर्धा करी पूर्व तू तो. अगा समर्थू जयाचा पाठीराखा. तयासी विघ्ने नाही देखा. तो केवी उपेक्षी सेवका आपुलिया. पर्वत उघडे देखिले देव दैत्य संतोषले. म्हणती आमुचे आले कष्ट फळासी. मग आणुनी शेषाते वेडे घातले शांत भोवते. मग ओढती तोनी धडी याते मंदागिरी. पश्चिमेसी देव पूर्वेसी दानव. मंदागिरी भोवे सागरा माझी. ऐसा पांचभूताचा एकवटा. तैसा प्रळय होय ब्रह्मघटा. तैसा सागरू बोभाटा गरजतसे. महागर्जे ध्वनी न्याहो उठे गगनी. थरथरा मेदिनी कापतसे. तेथे आवर्त उठिले रत्नांचे ओसान आले. दोन्ही धडीला झाले पर्वत तयांचे. आनिक वस्तू जाळ जात फळाफळ बीज मात्र. मुक्ता फळाचे होत तेथे राशी. ऐसे परी तेथे चाली तव लक्ष्मी वरती आली. तेथे 14 रत्ने निघाली कवन कवन. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकू सुरा धन्वंतरी. चंद्रमा गोका मधुदा सुरेश्वर गजो. अमृत रंभा अश्व सप्तमुखी. हरिधनु शंखा विष आबुंधे. रत्नानिह चतुर्दिश प्रतिदिन कुर्वतो मंगलम. ऐसी रत्ने निघाली तेव धाडियेसे लागली. तेथे कथा वर्तली ते अवधारा. रत्नेसी समुद्र निघाला देव धडियेसी आला. तेने आशीर्वादू केला सुरावरांसी. हाती लक्ष्मी कुमारी तुझी चरण सेवा करी. मज आर्त मुरारी तुझ्या चरणी. देवा तुम्ही प्रसन्न व्हावे. क्षीरसागरू आनंदू घ्यावे. मज दरुशन द्यावे नित्य तुमचे. नित्य ये कन्येची भेटी आणि तुमच्या चरणी दृष्टी. हे मागतसे जगजेठी अंतकरणी. माझे भाग्य केवडे तुझ सारी खे दैवत जोडे. जरी माझे निपाडे
कवनु भाग्याचा, लक्ष्मी दिदली कन्यादाता, आणि क्षीरसागरू आंदना, म्हणून वैकुंठ राणा तेथे असे. ऐसे सागरा वरदान निधले, क्षीर शांगरी विष्णू राहिले, तव दैती काय केले ते परियेसी. तव दानव म्हणती अगा शुक्र आदिपती, परियेसा विनंती एक आमुची. त्या देवाजवळी आहे हरी, तो ठाईचाची माव करी, तो आम्हा दैत्यांसी वैरी निरंतर. अवघी रत्ने देवांसी गेली, हे माव कवने केली, मग अमृत कुपिका आली धन्वंतरी पासून. दैती अमृत घेतले बळे, युद्धांसी झाले आगळे, मग देवी तव वेळे काय केले, ते वेळी दैवी विचारी अवस्थी तेथे कैची. ऐसे म्हणूनी उठावले, युद्ध थोर मांडले, देव दैत्य प्रवर्तले महामारा. तेथे संग्राम झाला थोरू, अशुद्धाचा वाहे पुरू, ते सांगेल शाकधरू कुमरू महामायेचा. इति श्री कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथा निरूपण नाम दशमोऽध्यायः संपूर्णम्. श्री जगदम्बार्पणमस्तु. शुभं भवतु.